नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एक गणित आहे ते काय म्हणते बघा, 625 गुणिले 125 बरोबर 5 5चा यम घन आहे। तर काय म्हणते ते यम बरोबर काय आहे, यम बरोबर काय, आपल्याला यम ची किंमत काढायची आहे। काय काढायची आहे? यम ची किंमत काढायची आहे। तर यम ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर यासाठी आहे, चला आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। 625 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का? सगळ्यात अगोदर सोप्या पद्धतीने पहा। तर 625 हा कशाचा आहे? 25 चा वर्ग आहे। म्हणून आपण काय केलं, 25 चा वर्ग लिहिला गुणिले 125 जे आहे ते कशाचा आहे? 5 चा घन आहे, 5 चा घन आहे। म्हणून काय केलं, 5 च्या डोक्यावर घन दिलं बरोबर 5 आणि पुढे लिहिलं आपण यम, जशाच तसे यम लिहिलं। आता याच्यानंतर तुम्हाला आणखी लक्षात येईल की 25 जे आहे ते कशाचा वर्ग आहे? 5 चा वर्ग आहे। म्हणून काय केलं आपण, 5 चा वर्ग लिहिला। हे फक्त 25 पुरत लिहिलं। आता राहिलेलं काय शिल्लक आपलं, हा जो 2 आहे वर्ग त्याचा, तर तो वर्ग आहे म्हणून आपण काय केलं, कंस केला आणि कंसाचा वर्ग केला गुणिले 5 चा घन बरोबर 5 यम, आपण हे इथं मान्य केलेले आहे। आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं, कंसाचा जो वर्ग आहे ह्या दोघांचे गुणाकार होतो। काय होतो? गुणाकार। मग काय झालं इथं बघा, 5 पाया 5 आहे, 2 2 चा गुणाकार किती झाले? 4 गुणिले 5 चा घन, 5 चा घन बरोबर 5 यम, 5 यम आहे, 5 यम आहे। आता 5 यम काढल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे की बाबा, जर पाया समान असेल, जर पाया समान आहे म्हणजे 5 5 पाया आहे, त्यावेळेस काय होते, त्यावेळेस जो घातांक आहेत, घातांकाची काय होत असते, बेरीज होत असते। काय होत असते? बेरीज होत असते। म्हणून आपण काय केलं, खाली पाया एकच घेतला आपण, पाया 5 किती घेतला? 5, आणि घातांकाची बेरीज करा। बेरीज किती घातांकाची? 7, ही घातांकाची बेरीज झाली बरोबर 5 यम, हे आपण पुढचं उत्तर मानलेलं आहे। आता याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर आपल्या यम ची किंमत काढायची आहे। कशाची? यम ची किंमत काढायची आहे। तर त्यासाठी काय केलं आपण, हे 5 कटलं आणि हे 5 कटलं है ना, 5 5 कटतील म्हणजे 7 बरोबर यम, 7 बरोबर यम, म्हणजे जे आपलं उत्तर आहे किती आहे, यम बरोबर 7। या उत्तराला आपण क्लिक केलं की आपल्याला सहज